फॉर एक्झाम्पल एखाद्या बॉडी मधून एनर्जी जर ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्याच्या पहिला पॉइंट आहे प्लँक्स क्वांटम. पॉइंट नंबर काय? प्लँक्स क्वांटम theory. Now this theory is about definition of nature of light. हिस्ट्री कडे जर आपण बघितलं बेसिकली, सो प्लँक्सने काय केलं होतं की एक ब्लॅक बॉडी जो त्याचा स्टडी केला. प्लँक स्टडीड ब्लॅक बॉडी. व्हॉट इज ब्लॅक बॉडी? एनीथिंग, एनी सबस्टन्स, एनी ऑब्जेक्ट जो की 100% येणारे रेडिएशनला ऍब्झॉर्ब करतात. जसे की एखादा रेडिएशन याच्या इन झाला आत, तर हा इन्सिडेंट रेडिएशन काय करतो, त्या वॉल्सला तो स्ट्राइक करतो आणि स्ट्राइक करता करता 100% absorption होऊन जाते त्याचं. So such a body which absorbs 100% of incident radiation is known as black body. ठीक आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशनचा अभ्यास कोण केला? प्लँक. प्लँक या सायंटिस्ट ब्लॅक बॉडी रेडिएशनचा अभ्यास केला आणि स्वतःची जी थेअरी प्रपोज केली, दॅट थेअरी इज कॉल्ड प्लँक्स क्वांटम थेअरी. तर या थेअरीचे 3 छोटेसे पॉस्ट्युलेट्स आहेत, सिंपल आहेत, आपल्याला माहित आहेत. आणि त्याच्यापैकी पहिला पॉस्ट्युलेट आहे किंवा ऍटम किंवा मॉलिक्यूल किंवा कोणताही सबस्टन्स एनर्जी ऍब्झॉर्ब करतो किंवा इमिट करतो. ओके, सो ऍटम और molecule when absorb or emit, electromagnetic, when absorb or emit radiations or energy, it does separate units. It does in separate units. ठीक है, पुन्हा एकदा बघा. when atoms or molecule absorb or emit energy or energy, they do so in separate units and those units are known as quanta. त्या युनिट्सला आपण काय म्हणतो? क्वांटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या बॉडी मधून एनर्जी जर इव्हॉल्व्ह होत असेल, सो हॉट बॉडी loses energy in the form of small packets of energy. Those small packets are known as quanta. किंवा एखादी बॉडी एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल तर ऍब्झॉर्ब बॉडी जी आहे ती क्वांटाच्या फॉर्म मध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब करते. ठीक आहे. द स्मॉल पॅकेट ऑफ एनर्जी इज नोन एज क्वांटा और फोटॉन्स. तर पहिला पोस्ट काय सांगतो? when atom or molecule absorb or emit radiant energy, they do so in separate unit of waves or packets is known as quanta or photons. ठीक आहे. दिस इज फर्स्ट पॉस्ट्युलेट. पुन्हा एकदा बघा. क्वांटम थेअरी आपण शिकलो. प्लँक्स क्वांटम थेअरी. प्लँक्सने काय केला? ब्लॅक बॉडीचा अभ्यास केला आणि ते रेडिएशन एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी स्वतःची थेअरी प्रपोज केली. थेअरीचं नाव आहे प्लँक्स क्वांटम थेअरी. 1900 वर्ष 1900 या वर्षी मॅक्स प्लँक याने या थेअरीचा अभ्यास केला होता, थेअरी प्रपोज केली. दिस थेअरी इज नोन एज प्लँक्स क्वांटम. ठीक आहे. त्याचे 3 पॉस्ट्युलेट आहेत. पहिला पॉस्ट्युलेट काय सांगतो? when atom or molecule absorb energy or emit energy, they do so. ते असं करतात, परंतु कसं करतात? they do so in separate units of energy, separate packets of energy or separate energy. Okay, so those packets are no quanta or photons. ठीक आहे. म्हणजे छोटे छोटे युनिट्स जे आहे एनर्जीचे एक दुसरे हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी कडे ट्रान्सफर. ठीक आहे. सो लेट अस गो फॉर पॉस्ट्युलेट नंबर 2. आता नंबर 2 काय सांगतो? द एनर्जी E of a quantum or photon is given by the relation E is equals to h nu. We know that E is equals to h nu. आता हे जी क्वांटाची जी एनर्जी आहे, सिंगल पॅकेट एनर्जी किती असते? याची जी एनर्जी आहे दॅट डिपेंड अपॉन इट्स फ्रिक्वेन्सी गिवन बाय इक्वेशन E is equals to h nu. Okay, E is the energy of a photon, energy of a quanta. H is, आता या सायंटिस्टचं नाव आहे मॅक्स प्लँक. तर याने याचा कॉन्स्टंटला नाव दिलं प्लँक कॉन्स्टंट. ओके.
आणि न्यू जो आहे तो फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. सो ई इज इक्वल्स टू एच न्यू. दिस इज पॉस्टुलेट नंबर 2, सेकंड पॉस्टुलेट. पहिला पॉस्टुलेट काय बघितलं आपण, एनर्जी जे ट्रान्सफर होते ते सिंगल पॅकेट मध्ये ट्रान्सफर होते, क्वांटम मध्ये ट्रान्सफर होते. ओके, आणि ते डिस्क्रीट पॅकेट्स असतात, वेगवेगळे असतात, एक दुसऱ्यापासून वेगळे भिन्नतात. आणि दुसरा पॉस्टुलेट काय सांगतो की या क्वांटाची एनर्जी किती असते, तर या क्वांटाची एनर्जी सरळ सरळ दिला E इज इक्वल्स टू h into nu. E is energy of a quanta, h is a Planck's constant, nu is the frequency of light. आता nu is equals to c divided by lambda हा इक्वेशन आपल्याला माहित आहे. तर इथे न्यू च्या जागी c divided lambda जर ठेवला तर काय येते, E is equals to h c divided by lambda, and lambda is a wavelength. So this equation is used to calculate energy of a photon if you know wavelength. Wavelength जर असेल तर एनर्जी कॅल्क्युलेट करता येते, फ्रिक्वेन्सी माहित असेल तर एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, असे अजून एक गोष्ट, 1/लॅम्बडा म्हणजेच वेव्ह. आता इथे 1 c डिवायडेड बाय लॅम्बडा म्हणजे 1 डिवायडेड बाय लॅम्बडा आहे. इथे जर 1 डिवायडेड बाय लॅम्बडाच्या ठिकाणी जर वेव्ह नंबर लिहिला आपण तर E इज इक्वल्स टू काय येते, h c न्यू बार. सो दिस इज थर्ड इक्वेशन बाय विच यू कॅन फाइंड आउट एनर्जी ऑफ अ फोटॉन. म्हणजे 3 प्रकारे तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. E is equals to h nu, E is equals to h c divided by lambda, किंवा E is equals to h c nu bar. ठीक, ऐकू आले? चला, ऐकू येत आहे? हो सर, हो सर. चलो ठीक आहे, विल प्रोसीड. आता तिसऱ्या पॉस्टुलेट कडे जाऊ. आता थर्ड पॉस्टुलेट काय सांगतो बघा. अकॉर्डिंग टू थर्ड पॉस्टुलेट, जे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते एनर्जी इमिट करतात किंवा ऍब्सॉर्ब करतात, परंतु कसे क्वांटा, 2 क्वांटा, 3 क्वांटा किंवा होल नंबर ऑफ क्वांटा, होल नंबर मल्टिपल मध्ये. नंबर मल्टिपल मध्ये जे आहे क्वांटाज जे ट्रान्सफर. ओके, होल नंबर म्हणजे गुणिले 1 2 3 किंवा 4 गुणिले 5 अँड सो ऑन. सो 1 2 3 4 5 अँड सो ऑन याचा गुणाकार जर केला कशासोबत, h न्यू सोबत, तर आपण त्याला काय म्हणतो, होल नंबर मल्टिपल ऑफ h न्यू. तर ऍटम किंवा मॉलिक्युल एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, मीट करू शकतो, परंतु कसा, एक तर एक क्वांटा ट्रान्सफर करेल, नाहीतर क्वांटा ट्रान्सफर करतील, नाहीतर 3 क्वांटा ट्रान्सफर करतील, नाहीतर 4 5 6 हजार लाख. ओके, या मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ एच न्यू च्या ते क्वांटा ट्रान्सफर होईल, परंतु फ्रॅक्शन मध्ये ट्रान्सफर होणार नाही. ओके, क्वांटा जे आहे ते फ्रॅक्शन मध्ये ट्रान्सफर होत नाही, म्हणजेच 1.23 इथे 0.23 आला तर फ्रॅक्शन अमाउंट मध्ये क्वांटा ट्रान्सफर होत नाही. ओके, कोणी म्हणेल 2.5 एच न्यू द्या किंवा 2.5 एनर्जी ट्रान्सफर झाली, तर इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, एक तर गुणिले 1 असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल अँड सो ऑन. परंतु फ्रॅक्शन मध्ये क्वांटाचं ट्रान्सफर होत नाही, पॉइंट मध्ये क्वांटाचं ट्रान्सफर होत नसते. ठीक आहे, पुन्हा एक बघा, पॉस्टुलेट नंबर 1 जे जस्ट त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बघा आणि थोडस आपण डिटेल वाढलो त्याचे. पॉस्टुलेट नंबर 1 काय सांगतो, दुसऱ्या जर शब्द जर वापरले, दुसरे शब्द, तर अकॉर्डिंग टू दॅट आपण प्लँक्स क्वांटम थिअरी डिस्कस करायलो. प्लँक्स क्वांटम थिअरी एनर्जी बद्दल सांगते, एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे, असे पॉस्टुलेट नंबर 1 काय सांगतो, एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडीकडे एनर्जी ट्रान्सफर होते. ओके, molecule or atoms absorbs or emit electromagnetic radiation, but they do so in simple form. Okay, they do so in separate units of waves known as quanta. ते जे आहे ते सेपरेट युनिट ऑफ वेव्ह मध्ये ट्रान्सफर करतात. ठीक आहे, नंतर याचा दुसरा मिनिंग आहे, एक कंटिन्युअस वेव्ह मध्ये ट्रान्सफर नाही, परंतु कसे होतात,
डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये एनर्जी जी ट्रान्सफर होते ते डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये ट्रान्सफर होते. इथे जी वेव्ह दाखवली आपण, ही जी वेव्ह दाखवली दिस वन, ही जी वेव्ह आहे ती कंटिन्यू आहे. तर कंटिन्यू मॅनर मध्ये एनर्जी एका बॉडीकडे ट्रान्सफर होत नाही, परंतु कशी ट्रान्सफर होते? इन दी पॅकेट्स, इन दी फॉर्म ऑफ बंडल्स और इन दी फॉर्म ऑफ युनिट्स. पॅकेट म्हणा, बंडल म्हणा, युनिट. ओके, तर सिंगल पॅकेटच्या फॉर्म मध्ये सिंगल एक तुकडा जो असतो तसं त्या एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. एक तर ऍब्झॉर्ब करेल नाही तर इमिट करेल. ठीक आहे. So they may emit or they may absorb energy in the form of quanta or photons. Okay, continuous manner मध्ये एनर्जी ट्रान्सफर होणार नाही, डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे. आणि हे जे डिस्कंटिन्युअस मॅनर, हे जे पॅकेट आहे याला नाव दिला, सॉरी प्लँक्स याने काय नाव दिला? क्वांटा किंवा फोटॉन. ठीक आहे. तर पहिल्या पॉस्टुलेट मध्ये एकदम क्लिअर बेसिक कन्सेप्ट काय आहे? एनर्जी आहे ती बंडल मध्ये, पॅकेट्स मध्ये ट्रान्सफर होते, मॅनर मध्ये ट्रान्सफर होत नाही. जे बंडल्स किंवा जे पॅकेट्स आहेत त्याला नाव आहे क्वांटा किंवा फोटॉन्स. ठीक आहे. एक असेल तर फोटॉन, असेल तर फोटॉन्स. ठीक आहे. तर एनर्जी इज ट्रान्सफर्ड इन ए डिस्कंटिन्युअस मॅनर, नॉट इन ए कंटिन्युअस मॅनर. जसं की एखादी जर बंदूक असेल, रायफल असेल, बंदुकीमधून एक गोळी नंतर दुसरी गोळी निघते, तर एक गोळ्याची ओळ किंवा एक लाईन कधीच निघत नाही, तर एक गोळी नंतर नंतर तिसरी अशी सिरीज मध्ये गोळी निघतात. तर तसंच एनर्जी जी ट्रान्सफर होते ते पॅकेट्स मध्ये ट्रान्सफर होते, डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे. आता जर कोणी विचारलं या पॅकेटची एनर्जी किती असते, तर दुसरा पॉस्युलेट तर आपल्याला देतो, द एनर्जी ऑफ दिस पॅकेट, द एनर्जी ऑफ क्वांटा ठीक आहे. बॅकग्राऊंड म्यूट करा. चला म्यूट ठेवा, ऑडिओ म्यूट ठेवा. ओके. सो पहिला पॉस्युलेट सांगतो, डिस्कंटिन्युअस मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही, डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, कंटिन्युअस मॅनर एनर्जी ट्रान्सफर होत नाही. डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये म्हणजे पॅकेट्स मध्ये, त्या पॅकेट्स क्वांटा किंवा फोटॉन. ठीक आहे. नंतर कोणी विचारलं या फोटॉनची एनर्जी किती असते, तर दुसरं त्याचं उत्तर देतो की याची जी एनर्जी असते ती E इज इक्वल्स टू एच न्यू, या मध्ये आपण एनर्जी सांगू शकतो किंवा देऊ शकतो. ई जो सिम्बॉल आहे, ई इज इक्वल एनर्जी, एच इज नोन एज, याचंच नाव आहे सायंटिस्ट न्यू, फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है ना, इज इक्वल्स टू एच न्यू. ठीक आहे. नंतर याच इक्वेशनला जर आपण डिटेल मध्ये गेला तर इक्वल्स टू सी डिवाइडेड बाय लॅम्बडा असते. तर इक्वेशन ई इज इक्वल्स एच सी डिवाइडेड बाय लॅम्बडा हा सुद्धा एक फॉर्म आहे. याच इक्वेशनच्या बाय यू कॅन कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ अ फोटॉन. ठीक आहे. किंवा 1 डिवाइडेड बाय लॅम्बडा म्हणजेच वेव्ह नंबर असते, तिथे 1 डिवाइडेड बाय लॅम्बडा असेल तिथे वेव्ह नंबर तुम्ही ठेवू शकता. तर ई इज टू एच सी न्यू बार हा सुद्धा इक्वेशन यूज करून बाय युजिंग वेव्ह यू कॅन कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ अ फोटॉन. सो 3 प्रकारे एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो, बाय युजिंग फ्रिक्वेन्सी, बाय युजिंग वेवलेंथ, बाय युजिंग. तिसरा पॉस्ट्युलेट एकदम सरळ आहे. तिसरा पॉस्ट्युलेट काय सांगतो की जे काही क्वांटा ट्रान्सफर, they will transfer in a whole number multiple, whole number multiple of, whole number multiple of h nu च्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. तर होल नंबर जर n ने आपण दाखवला, n इज अ होल नंबर, तर हा काय होईल n h न्यू, आणि n ची व्हॅल्यू जी आहे ती 1 2 3 4 अँड सो ऑन किती होऊ शकते. सो फोटॉन जे आहे ते होल नंबर मल्टिपल मध्ये एका बॉडी कडून दुसऱ्या बॉडी कडे ट्रान्सफर होतात. ओके. सो दिस इज ऑल अबाउट प्लँक्स क्वांटम थिअरी. ठीक आहे, समजायले? Yes, sir. चलो ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, एनर्जी जी ट्रान्सफर होते ते डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये ट्रान्सफर होते, कंटिन्युअस मॅनर मध्ये ट्रान्सफर होत नाही. डिस्कंटिन्युअस मॅनर मध्ये म्हणजे छोटे सिंगल पॅकेट्स मध्ये, सिंगल बंडल मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते एका बॉडी पासून दुसऱ्याकडे, एका मॉलिक्यूल पासून दुसऱ्या मॉलिक्यूल कडे, व्हॉटएव्हर. दॅट बॉडी इज नोन एज क्वांटम
दुसरा पॉस्ट्युलेट सांगतो एनर्जी ऑफ अ फोटॉन इज गिवन बाय इक्वेशन E इज इक्वल्स टू न्यू. आता आपल्याकडे जो नॉलेज आहे न्यू इज इक्वल्स टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा. तर न्यूच्या ठिकाणी सी डिवायडेड बाय लॅम्बडा ठेवलं तर हे E इज इक्वल्स टू HC डिवायडेड बाय लॅम्बडा आणि 1 बाय लॅम्बडाच्या ऐवजी आपण लिहू शकतो न्यू बार. सो E इज इक्वल्स टू सी न्यू बार. हे तीन इक्वेशन यूज करून आपण एनर्जी ऑफ अ फोटॉन कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट क्वांटम theory of quantum theory. तर any problem in this? No, sir. का रिपीट करा सांगा. जर कोणाला नसेल तर विचारू शकता. ठीक आहे, मग पुढे जाऊ शकतो आपण. Yes, sir. Okay. So we'll go for next point that is known as photoelectric effect. ठीक है. So photoelectric effect. So what is photoelectric effect? हा जो photoelectric effect आहे इसवी सन 1800 मध्ये याची डिस्कवरी झाली होती, परंतु याचा यूज पण केला सर्वांनी, अप्लाइड केला, परंतु याचा एक्सप्लेनेशन कोणाला देता येत नव्हतं. व्हॉट इज द पहिले ते बघावं लागेल की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे, नंतर त्याचा आपण एक्सप्लेनेशन. ओके, सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? सी भैया. आता हा तुमचा एक मेटल आहे, मेटल सरफेस, मेटल शीट. ठीक आहे, असं दाखवतो बेटर. पहिले आपण फोटो इलेक्ट्रिक फक्त, ठीक आहे, नंतर याचं एक्सप्लेनेशन बघू. तर हा एक मेटल आहे, ठीक आहे, अल्कलाइन मेटल जैसे की पोटॅशियम, सीझियम, फ्रॅन्शियम, व्हॉटएव्हर. S1 मधील एखाद्या सॅम्पल मधून आपण एखाद्या एलिमेंटचा शीट घेऊ. दिस इज वन ऑफ द मेटल शीट. ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. आता हा शीट आहे, आपण कुठे ठेवला? इट इज केप्ट इन अ व्हॅक्यूम. मेटल शीट कुठे? व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम म्हणजे आसपास एअर नाही, नो एअर, प्रेशर ऑफ 0, आजूबाजू एअर नसते. तर एक मेटल शीट आहे, ठेवलेली कुठे? व्हॅक्यूम मध्ये. अशा मेटल शीटवर जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है ना, सनलाइट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, मेटल शीट मधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. इट इजेक्ट्स इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जो आहे तो इजेक्ट होतो. पुन्हा एकदा बघा सिच्युएशन कशी आहे. मेटल आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे, ठीक आहे. मेटल कुठे ठेवलेलं आहे, सराउंडिंग कशी त्याची? व्हॅक्यूम मध्ये ठेवलेला आहे. व्हॅक्यूम मधील मेटलवर जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर इन्सिडेंट झाले, ज्याची एनर्जी किती असते? h न्यू, E इज इक्वल्स टू h न्यू. तर हा मेटल मधून एक इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो, इमिट होतो. सो दिस इफेक्ट इज नोन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दिस इफेक्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पुन्हा एकदा बघा, दिस इज मेटल शीट. मेटल शीटवर मेटल शीट ठेवली आपण व्हॅक्यूम मध्ये मेटल शीट ठेवलेली आहे आणि त्या मेटल शीटवर काय इन्सिडेंट झाला? लाईट. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, लाईट झाला. तर मेटल शीट जसं याच्या मेटल शीटवर लाईटचा फोटॉन लागला, तसंच याच्यामधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. हा फिनॉमिना, घटना जी काही झाला, दॅट ओव्हरऑल इज नोन एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, याची हिस्ट्री 1887 च्या जवळपास मिळू शकते आपल्याला. म्हणजे आइन्स्टाईनने 1900 मध्ये याचा एक्सप्लेनेशन दिला, 1905, परंतु फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खूप अगोदर पासून आपल्याला माहित आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आइन्स्टाईनने सर्च केलेला नाही. आइन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खोलेला नाही, परंतु आइन्स्टाईनने याचा एक्सप्लेनेशन दिला. तेच आपल्या मधील भाग आहे ना, एक्सप्लेनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज मेटल शीट आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे ना, एस ब्लॉक एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल शीट वर जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन्सिडेंट झाले कुठे? इन व्हॅक्यूम.
तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. Okay, so this phenomena is known as photoelectric effect, and ejected electron is known as photoelectron. Ejected electron is known as photoelectron. ठीक है? Any problem in this? No, अडचण sir. आहे आपल्याला? Ejected electron is known as photoelectron. ठीक आहे? आता याचं एक्सप्लेनेशन किंवा आपण काही ऑब्झर्वेशन बघू पहिले, नंतर याचं एक्सप्लेनेशन देऊ. तर पहिली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जी थेअरी होती, जुनी थेअरी वी कॅन से, न्यूटनने फर्स्ट जी थेअरी नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन करण्यासाठी जी थेअरी दिली, दॅट वॉज कॉर्पस्क्युलर थेअरी. कॉर्पस्क्युलर लाईट किंवा कॉर्पस्क्युलर नेचर ऑफ लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे हे जे आहे ते स्फेरिकल नेचर मध्ये ट्रान्सफर होतात कॉर्पसेल्स. So this theory was proposed by Newton. नंतर Maxwell's theory of electromagnetic radiation. Maxwell theory काय सांगते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो एनर्जी आहे तो डिपेंड करतो इंटेन्सिटीवर. एनर्जी ऑफ लाईट डिपेंड अपॉन इंटेन्सिटी. ही थिअरी सुद्धा चुकली. कॉर्पस्क्युलर थेअरी मध्ये डिटेल्स काही नाहीत. त्याच्यानंतर थेअरी प्लँक्स क्वांटम थेअरी. Planck's quantum theory that was proposed by Max in the field, आणि ही मोस्ट सक्सेसफुल थेअरी आहे. याच्यानंतर कोणती थेअरी नाही. आजच्या घडीला सर्व लोक या थेअरीला ऍक्सेप्ट करतात ना, मान्य करतात. ठीक आहे. दॅट इज क्वांटम theory. According to that, energy is transferred in a packet, not in continuous manner. पॅकेटची एनर्जी असते h nu. जी ट्रान्सफर जी होते ते होल नंबर मल्टिपल मध्ये NH nu च्या मॅनर मध्ये एनर्जी ट्रान्सफर. डिफरंट थिअरीज ऑफ लाईट. हा जो फोटो इफेक्ट आहे तो पहिले डिस्कवर केला हर्ट्झ, नंतर याला एक्सप्लेन केला कोण, आइन्स्टाईन याने एक्सप्लेन केला. तर आइन्स्टाईन्स एक्सप्लेन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे, त्याच्याकडे आपण जाऊ. सी द पॉइंट. So this is your metal sheet. This is your vacuum. मेटल शीट आहे, व्हॅक्यूम आहे, आणि तुम्ही इन्सिडेंट केला लाईट इन्सिडेंट इथे, आणि या मेटल शीट मध्ये काय इजेक्ट झाला, इलेक्ट्रॉन. इजेक्टेड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज फोटो electron. So the overall phenomena is known as photoelectric. Okay. Now see what happens. आता जर आपण लाईटची इंटेन्सिटी वाढवली, हे जे रेडिएशन आपण इन्सिडेंट करायलो त्यांची जर इंटेन्सिटी वाढली तर इजेक्टेड इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, है ना. नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन इंक्रीजेस, परंतु त्यांची कायनेटिक एनर्जी जशीच्या तशी, कायनेटिक एनर्जीवर काही फरक पडत नाही. इंटेन्सिटी वाढवली, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड वाढतात, कायनेटिक एनर्जी जशीच्या तशी. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, दुसरा ऑब्झर्वेशन त्यांना काय मिळालं, हे जे लाईट इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याची फ्रिक्वेन्सी जर वाढवत नेली, फ्रिक्वेन्सी टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, तर if you increase frequency of incident radiation, kinetic energy of ejected electron, kinetic energy of background music, okay, see, so when you increase frequency of incident radiation ची आपण फ्रिक्वेन्सी वाढवतो त्यावेळेस कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी काय होते,
इन्क्रीज होते. ओके, हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते बाकी थेरीज यूज करून एक्सप्लेन करता आले नाही. नंतर मॅक्स प्लँक यांनी वर्षे 1900 मध्ये प्लँक्स क्वांटम थेरी जी प्रपोज केली. अकॉर्डिंग टू दॅट इज इक्वल्स टू एच न्यू. या इक्वेशनचा यूज करून आइन्स्टाईन यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला. त्याला आपण म्हणतो आइन्स्टाईन्स डेफिनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पुन्हा एकदा बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मेटल आहे, व्हॅक्यूम मध्ये आहे, त्याच्यामध्ये इन्सिडेंट झाले सफिशियंट एनर्जीचे, तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. इजेक्टेड इलेक्ट्रॉन फोटो इलेक्ट्रॉन अँड द फिनॉमिना इज नोन एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. याचं फर्दर स्टडी करण्यात आली. जर इन्सिडेंट रेडिएशन इंटेन्सिटी वाढवली, इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन वाढतात, तर त्यांची कायनेटिक एनर्जी वाढत नाही, त्याचे तसे राहते. जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी वाढवली न्यू, तर इजेक्टेड इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. ओके, तर हे काही पॉइंट्स आहेत, हे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, ते बाकीचे थेरीज आहेत है ना, न्यूटन्स थेरी किंवा मॅक्सवेल्स थेरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज करून सांगता आला नाही, सांगता येत नाही. ठीक आहे. नंतर मॅक्स प्लँक याची जी थेरी होती, प्लँक्स क्वांटम थेरी, याचा यूज करून आइन्स्टाईन याला एक्सप्लेन करा आणि दॅट इज नोन एज आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन ऑफ